नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शरद भोसले, कर्मवीर सायन्स अकॅडमी बारामती। आज आपण एका फार महत्वाच्या चॅप्टर बद्दल डिस्कस करणार आहोत। त्या चॅप्टरचं नाव आहे ट्रिगोनोमेट्री। हा चॅप्टर तुम्हाला फक्त 9वी 10वी 11वी 12वी साठीच उपयोगाचा आहे असं नाही, याचे पुढेही अनेक ऍप्लिकेशन्स आहेत। फक्त त्या चॅप्टरचा सुरुवातीपासून तुमचा अभ्यास असेल आणि एकदा का तुम्हाला या चॅप्टर बद्दल आवड निर्माण झाली, इंटरेस्ट निर्माण झाला, तर तुम्हाला फार आनंदाने हा चॅप्टर समजतो। आणि म्हणूनच आपण हा चॅप्टर अगदी सुरुवातीपासून घेणार आहोत। ट्रिगोनोमेट्री हा जो शब्द आहे हा आपण दोन पार्ट मध्ये घेऊया। पहिला पार्ट आहे ट्रिगॉन आणि दुसरा पार्ट आहे मेट्रॉन। ट्रिगॉन मीन्स ट्रायंगल आणि मेट्रॉन मीन्स मेजर, म्हणजे ट्रायंगल मधील आपल्याला मेजर बघायचे। आता ट्रायंगल म्हटलं की त्याला 3 साइड्स असतात आणि 3 अँगल्स असतात। ह्या बेसिक गोष्टी आपल्याला माहिती आहे। हा जो पार्ट आहे तो पार्ट आपण स्पेशली राईट अँगल मध्ये पाहत असतो। राईट अँगल मीन्स व्हॉट? एका अँगलचं मेजर हे 90 डिग्री असतं। आता साहजिकच ट्रायंगल मधल्या तिन्ही अँगलची जी सम आहे ती 180 डिग्री असते आणि असं असेल आणि एक अँगलचं मेजर जर 90 डिग्री असेल तर हे जे दोन अँगल्स असतात ए आणि सी हे ॲक्यूट अँगल असतात। ॲक्यूट मीन्स ज्याचं मेजर लेस दॅन 90 डिग्री आहे त्याला ॲक्यूट अँगल असं म्हणतात। तर ठीक आहे, आता हा बेसिक पार्ट तुम्हाला माहिती आहे असं मी समजतो। आता ह्या ट्रिगोनोमेट्रीचे रेशो आहेत। रेशो म्हटलं की आपल्या लक्षात आलं पाहिजे त्याला युनिट नसतं, युनिट नाहीये। आता हे जे रेशो आहेत ट्रिगोनोमेट्रीचे हे 6 इम्पॉर्टंट रेशो आहेत। त्यातला पहिला आहे तो म्हणजे साइन, दुसरा आहे तो कोसाइन, तिसरा आहे तो टँजेंट, चौथा आहे तो कोटँजेंट, पाचवा आहे तो सेकंड आणि सहावा आहे तो कोसेकंड। आता साइन ऑफ ए हा थोडक्यात आपण साइन ए असा लिहितो, कोसाइन ऑफ ए आपण कॉस ए असा लिहितो, टँजंट ऑफ ए टॅन ए लिहितो, कोटँजंट ऑफ ए कॉट ए लिहितो आणि सेकंड ऑफ ए सेक ए लिहितो, कोसेकंड ऑफ ए हा कोसेक ए असा लिहितो। म्हणजे नक्की काय आहे ते आता आपण बघूयात वन बाय वन। साइन बद्दल आपण बघूयात आता। ओके ओके सो साइन ए is defined as sin A म्हणजे हा अँगल A अपोजिट साइड A अपॉन हायपोटेन्यूस। अपोजिट म्हणजे समोरील, या अँगलच्या समोरील असणारी साइड म्हणजे ही अपोजिट साइड आहे। दिस साइड इज अपोजिट साइड, कुणाशी? A शी रिलेटेड असणारी अपोजिट साइड। आणि ह्या A शी रिलेटेड असणारी ऍडजेसंट साइड म्हणजे त्याच्या जवळ असणारी साइड्स, ही त्याच्या समोर असणारी साइड, बाजू। साइन ए अपोजिट साइड ए अपॉन हायपोटेन्यूस। ए च्या अपोजिट तुम्हाला कोण पाहायला मिळतंय? तर ए च्या अपोजिट तुम्हाला बीसी ही साइड पाहायला मिळते अपॉन त्याचा हायपोटेन्यूस। हायपोटेन्यूस इज लार्जेस्ट साइड विच इज अपोजिट टू राईट अँगल। जो अँगल 90 डिग्रीचा आहे त्याच्या अपोजिट जो आहे त्याला हायपोटेन्यूस म्हणतात। मग आता हा हायपोटेन्यूस कोण आहे? तर हायपोटेन्यूस आहे AC। कॉस ए मीन्स ऍडजेसंट साइड ए अपॉन हायपोटेन्यूस, याच्या ऍडजेसंट त्याच्या लगत असणारी साइड। आता तुम्ही म्हणाल AB आणि AC दोन आहेत, पण AC याला स्पेशल नाव आहे आणि ते नाव आहे हायपोटेन्यूस। सो विच इज ऍडजेसंट साइड? AB। सो हियर यू गेट AB अपॉन AC। टॅन A opposite side A upon adjacent। Tan of A opposite side of A upon adjacent side of A म्हणजे A च्या opposite side आहे तो BC upon adjacent side of A म्हणजे A च्या adjacent आहे तो AB। असे हे 3 महत्वाचे रेशो मिळाले। एकदा का तुम्हाला हे 3 महत्वाचे रेशो समजले तर ऑल ऑफ माय डिअर अँड फॅन्टास्टिक स्टुडंट्स, कॉट ए, सेक ए अँड कोसेक ए अजिबात अवघड नाही।
कारण कॉट ए हा टॅन ए चा रेसिप्रोकल आहे, सेक ए हा कॉस ए चा रेसिप्रोकल आहे आणि कोसेक ए हा साइन ए चा रेसिप्रोकल आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा, पुढचं काम तुमचं फार सोपं झालेलं असेल. नाउ कॉट ए जर टॅन ए चा रेसिप्रोकल असेल तर हा तुम्हाला मिळेल ऍडजेसंट साइड अपॉन अपोजिट साइड, म्हणजे याचा रेसिप्रोकल म्हणजे तो मिळणार आहे ए बी अपॉन बी सी. सेक ए कॉस ए चा रेसिप्रोकल म्हणजे याचा रेसिप्रोकल म्हणजे तो मिळेल ए सी अपॉन ए बी आणि कोसेक ए हा साइन ए चा रेसिप्रोकल म्हणजे हा मिळेल ए सी अपॉन बी सी. हे जे फॉर्म्युले याला तुम्ही लिस्ट क्रमांक 1 म्हणा, 1. ओके, डू इट. आता आपण लिस्ट क्रमांक 1 पाहिलेले आहे. साइन ए बी सी अपॉन ए सी, कॉस ए बी अपॉन ए सी, टॅन ए बी सी अपॉन ए बी आणि कॉट रेसिप्रोकल ऑफ टॅन, सेक रेसिप्रोकल ऑफ कॉस अँड कोसेक रेसिप्रोकल ऑफ साइन. म्हणजेच तुम्हाला कॉट ए याचा रेसिप्रोकल ए बी अपॉन बी सी, कॉस ए रेसिप्रोकल ए सी अपॉन ए बी आणि कोसेक ए रेसिप्रोकल ए सी अपॉन बी सी मिळाला. आता पहा सेकंड लिस्ट याच्यावरती गिफ्ट आहे. पहिल्या लिस्ट वरती जर साइन ए चा रेसिप्रोकल कोसेक ए असेल तर साइन ए इंटू कोसेक ए, साइन ए आणि कोसेक यांचा आपण प्रॉडक्ट घेतला तर तो प्रॉडक्ट तुम्हाला पाहायला मिळेल. काय पाहायला मिळेल बघा, साइन ए तो मिळेल बी सी अपॉन ए सी इंटू हा कोसेक ए म्हणजे इथला हा ए सी अपॉन बी सी. सो दिस बी सी गेट कॅन्सल, ए सी गेट कॅन्सल, you get as 1. Similarly, cos A means AB upon AC and sec A means AC upon AB. AB get cancelled, AC get cancelled and you get 1. Tan A into cot A. Tan A means BC upon AB into cot A means AB upon BC. BC get cancelled, AB get cancelled, you get as 1. And now 2 more international gift. Sin A upon cos A. Sin A हा मिळाला BC upon AC. Cos A तुम्हाला मिळाला AB upon AC. डिनॉमिनेटर BC अपॉन AC चा AC आहे आणि इथला AB अपॉन AC चा AC आहे. हा AC कॅन्सल होईल म्हणजे तुम्हाला मिळेल हा BC अपॉन AB. बट व्हॉट इज BC अपॉन AB? BC अपॉन AB कोण आहे आपला? तर BC अपॉन AB आहे tan A. मीन्स व्हॉट यू गेट? यू गेट sin A अपॉन cos A is nothing but tan A. सिमिलरली cos A अपॉन sin A, हा cos A आपण इथं विचारात घेतला तर तो आहे AB अपॉन AC. sin A विचारात घेतला तर तो आहे BC अपॉन AC. इथे AB अपॉन AC चा डिनॉमिनेटर AC आहे, BC अपॉन AC चा डिनॉमिनेटर AC आहे. AC कॅन्सल होईल आणि तुम्हाला मिळेल AB upon BC. But what is AB upon BC? That is the cot A. So my dear students, you get 2 fantastic results more. Sin A upon cos A is tan A and cos A upon sin A cot A. Okay, this is list क्रमांक or formula number 2. Okay, ठीक आहे. आता आपण लिस्ट क्रमांक 3 बघूयात. साइन 90 डिग्री मायनस ए. पहा मी सुरुवातीला सांगितलंय, परत एकदा सांगतो. हा ट्रायंगल ए बी सी हा राईट अँगल ट्रायंगल आहे. अँगल बी चं मेजर हे 90 डिग्री आहे. याचा अर्थ ए आणि सी हे जे अँगल आहे त्या दोन अँगलची सम ही 90 डिग्री होणार आहे.
कारण ट्रायंगल मधील ए प्लस बी प्लस सी हे जर तुम्ही अँगल विचारात घेतले, अँगल ए प्लस बी प्लस सी, तर ते 180 डिग्री मिळणार आहे. त्याच्यातला अँगल सी हा 90 डिग्रीचा आहे. म्हणजे 180 मधून 90 गेला की तुम्हाला 90 राहिला. मग इथे साइन 90 डिग्री मायनस ए म्हणजे राहणारा अँगल हा सी आहे. म्हणजे इथं तुम्हाला आला असता साइन सी. आता साइन सी जर मिळाला तर साइन सी ची व्हॅल्यू तुम्हाला काय मिळेल, तर ते तुम्हाला मिळेल अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस या अँगल सी शी रिलेटेड. तर याच्या अपोजिट साइड कोण आहे, तर ती आहे ए बी अपॉन हायपोटेनस, हायपोटेनस आहे ए सी. मग आता इथं तुम्हाला ए बी अपॉन ए सी मिळाला. हा ए बी अपॉन ए सी तुम्ही ह्या ए सी रिलेटेड जर म्हटला तर हा ए बी अपॉन ए सी मिळतो. म्हणजे ए च्या ऍडजसंट साइड जी आहे ती आहे ए बी. मग ए बी अपॉन ए सी म्हणजे तुम्हाला इथं जो मिळणार आहे तो मिळणार आहे कॉस ए. सो माय डिअर स्टुडंट्स, साइन 90 डिग्री मायनस ए म्हणजेच तुम्हाला कोण मिळालेला आहे, कॉस ए. अगदी त्याचप्रमाणे कॉस 90 डिग्री मायनस ए हा तुम्हाला मिळणार आहे साइन ए. हे तुम्ही प्रूव्ह करायचे पहा. त्याच्यातून काय अडचण आली तुम्ही मला बिनधास्तपणे कॉल करा, मी सांगेल तुम्हाला. टॅन 90 डिग्री मायनस ए हा तुम्हाला मिळेल कॉट ए. कॉट 90 डिग्री मायनस ए हा तुम्हाला मिळेल टॅन ए. सेक 90 डिग्री मायनस ए हा तुम्हाला मिळेल कोसेक ए. आणि कोसेक 90 डिग्री मायनस ए हा तुम्हाला पाहायला मिळणार आहे सेक ए. म्हणजेच ही एक तुमची फॉर्म्युलेची लिस्ट तुम्हाला मिळालेली आहे. हे रिझल्ट तुम्ही व्यवस्थित करा. आपण काही प्रॉब्लेम घेणार आहोत पहा नंतर. फॅन्टास्टिक, तुम्हाला सगळे प्रॉब्लेम सुटणार आहेत. पण तुमचं काम आहे फॉर्म्युले व्यवस्थित करणे. ओके, ही लिस्ट क्रमांक 3 तुम्हाला पाहायला मिळालेली आहे. ओके, ट्रिगोनॉमेट्री मधील 3 महत्वाच्या आयडेंटिटी आता आपण पाहणार आहोत. पहिली आहे साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए इज इक्वल टू 1. 1 प्लस टॅन स्क्वेअर ए इज इक्वल टू सेक स्क्वेअर ए. आणि 1 प्लस कॉट स्क्वेअर ए इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर ए. आता हे लक्षात ठेवणं पण फार सोपं आहे. साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए इज इक्वल टू 1 लक्षात राहतो. या दोघांच्या मध्ये गोंधळ होतो. पण एक टेक्निक मी तुम्हाला सांगतो. कॉटची जी सुरुवात आहे ते सी या लेटरने झालेली आहे आणि कोसेकची पण सुरुवात सी या लेटरने झालेली आहे. म्हणून कॉट कोसेक असा लक्षात ठेवायचा, तुमच्या बरोबर लक्षात राहील पहा. 1 प्लस कॉट स्क्वेअर ए इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर ए. आता याचं प्रूफ आपण पाहणार आहोत. हे जे प्रूफ मी तुम्हाला देतोय ते एक स्टँडर्ड 9 स्टँडर्ड 10 साठी आहे. नंतर ज्यावेळेस आपण ट्रिगोनॉमेट्रिकचा अभ्यास करणार आहोत तो नॉट सर्कल फॉर एनी अँगल थिटा याच्यासाठी आपण रिझल्ट प्रूव्ह करणार आहोत आणि ते आपण स्टँडर्ड सर्कल मध्ये पाहणार आहोत. आता एक जस्ट बेसिक ट्रिगोनॉमेट्री आपण पाहत आहोत, हे तुम्ही लक्षात घ्या. त्याच्यामध्ये हे प्रूव्ह करत असताना आपण राईट अँगल ट्रायंगलच्या मदतीने करणार आहोत. जे विद्यार्थी सध्या 10th स्टँडर्डला आहेत त्यांच्यासाठी हे प्रूफ सोयीस्कर आहे. तुम्ही 11th 12th चा ज्यावेळेस स्टडी करतात त्यावेळेस आपली ट्रिगोनॉमेट्री ही सर्कल मध्ये आपण विचारात घेणार आहोत. ट्रिगोनॉमेट्री परत पुढे पण पार्ट आहे पहा, स्पेरिकल ट्रिगोनॉमेट्री. पण आता आपण सध्या जे पाहत आहोत ते बेसिक ट्रिगोनॉमेट्री पाहत आहोत, हे तुम्ही लक्षात घ्या. नाउ वी प्रूव्ह द फर्स्ट वन, साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए इज इक्वल टू 1. आपण पहिल्या स्टेप्स मध्ये ह्याला आपण स्टेप म्हणू पहा. स्टेप फर्स्ट, कन्सिडर ट्रायंगल ए बी सी. हा ट्रायंगल ए बी सी आपण विचारात घेऊयात. अँड मेजर ऑफ अँगल बी इज इक्वल टू 90 डिग्री. म्हणजे हा ट्रायंगल आपण राईट अँगल ट्रायंगल विचारात घेतलेला आहे. बाय पायथागोरस थेरम, तुम्हाला पायथागोरस थेरम नुसार मिळेल ए बी चा स्क्वेअर प्लस बी सी चा स्क्वेअर इज इक्वल टू ए सी चा स्क्वेअर. राईट अँगल ट्रायंगल मध्ये
हायपोटेनिसचा स्क्वेअर हा उरलेल्या ह्या ज्या दोन साइड्स आहेत त्याच्या स्क्वेअरची सम असते. हा पायथागोरस थेरम आहे विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता इथे तुम्ही डिव्हाइड करा बोथ साइड. डिव्हाइड बोथ साइड्स बाय AC स्क्वेअर. AC स्क्वेअर ने आपण दोन्ही साइडला डिव्हाइड करू. इन जनरल आपण डिव्हाइड केलेला नंबर हा नॉट इक्वल टू 0 असतो आणि इथे AC हा हायपोटेनस आहे, सो AC इज नॉट इक्वल टू 0. AC स्क्वेअर इज ऑल्सो नॉट इक्वल टू 0. देअरफॉर आता इथे पहा मी कसा लिहिला, AB अपॉन AC हा AB चा स्क्वेअर अपॉन AC चा स्क्वेअर हा BC चा स्क्वेअर अपॉन AC चा स्क्वेअर आणि हा परत AC चा स्क्वेअर अपॉन AC स्क्वेअर. सो माय डिअर स्टुडंट्स, इथे AC स्क्वेअर आणि हा AC स्क्वेअर कॅन्सल झालेला आहे, हा तुम्हाला मिळाला 1. अँड नाऊ यू राईट दिस ॲज AB अपॉन AC होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस BC upon AC whole bracket square is equal to 1. Now my dear students, you tell me what is AB upon AC and what is BC upon AC. In triangle ABC, आता इथपर्यंत आपण येऊया आणि सेकंड मध्ये आपण स्टेप सेकंड म्हणूया. इन ट्रायंगल ABC. आता ह्या ABC मध्ये तुम्हाला साइन A जो काय मिळतोय तो आपण इथं लिहूयात आणि तुमचा कॉस A काय मिळतोय तोही लिहूयात. साइन A means opposite side upon hypotenuse, so you get here BC upon AC and cos A is nothing but AB अपॉन AC. याला तुम्ही इक्वेशन 1 असं म्हणा. हेन्स इक्वेशन 1 becomes, hence equation 1 becomes, put AB upon AC as a cos A, so this is cos A whole square plus BC upon AC sin A होल स्क्वेअर इज इक्वल टू 1. आणि ट्रिगोनॉमेट्री मध्ये हेच असं लिहितात बघा, दॅट इज कॉस स्क्वेअर A प्लस साइन स्क्वेअर A इज इक्वल टू 1 किंवा तुम्ही साइन स्क्वेअर A प्लस कॉस स्क्वेअर A इज इक्वल टू 1 लिहिला, दोघांचेही मिनिंग सेम आहे. दिस इज युअर फर्स्ट रिझल्ट विच इज व्हेरी इंटरेस्टिंग, व्हेरी इम्पॉर्टंट. हा कुठलाही अँगल असेल A कितीही मेजरचा असेल तरी तुम्हाला कॉस स्क्वेअर A प्लस साइन स्क्वेअर A इज इक्वल टू 1 मिळतो. ओके, डन. ओके, नाउ वी हॅव टू प्रूव्ह सेकंड रिझल्ट. हा सेकंड रिझल्ट आपल्याला प्रूव्ह करायचा आहे. 1 प्लस टॅन स्क्वेअर A इज इक्वल टू सेक स्क्वेअर A. अगेन स्टेप फर्स्ट, consider triangle ABC. Let measure of angle B is equal to 90 degree. By Pythagoras theorem, AB square plus BC square is equal to AC square. Now you divide this equation by, आता पहा आपल्याला tan पाहिजे आणि tan पाहिजे म्हणून आपण इथे याला डिवाइड करू AB square which is not equal to 0. So my dear students, here you get AB square upon AB square plus, here you get BC square upon AB square is equal to AC square upon AB square. Now here AB square get cancelled and here you get 1 plus हा तुम्हाला मिळेल BC upon AB whole bracket square is equal to, here you get AC upon AB bracket square. Now my dear students, we take the step second.
स्टेप सेकंड आपण विचारात घेऊयात. आता काय मिळेल स्टेप सेकंड मध्ये, तर हा BC अपॉन AB कोण आहे ते आपल्याला सांगायचं आहे. फ्रॉम फिगर मीन्स इन ट्रायंगल ABC, BC अपॉन AB, हा BC अपॉन AB म्हणजे A च्या अपोजिट साइड आहे आणि अपॉन ऍडजसेंट साइड आहे. सो हियर यू गेट दिस इज tan A and AC upon AB and AC upon AB. AC म्हणजे हा हायपोटेनस आहे आणि AB ही ऍडजसेंट साइड आहे. सो यू गेट दिस इज sec A and hence from 1 याला इक्वेशन 1 तुम्ही म्हणा. इथं मिळाला 1 प्लस हा BC अपॉन AC मीन्स यू हॅव tan A होल स्क्वेअर इज इक्वल टू हा आहे sec A होल स्क्वेअर, दॅट इज 1 प्लस tan स्क्वेअर A इज इक्वल टू sec स्क्वेअर A. हा तुम्हाला सेकंड रिझल्ट मिळाला. सेकंड आयडेंटिटी तुमची इथं प्रूव्ह झालेली आहे. ओके, व्हेरी इम्पॉर्टंट आयडेंटिटी. आता लास्ट आयडेंटिटी आहे ती आपण घेऊयात. तर ते आपल्याला प्रूव्ह करायचे आहे 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. पहिला पार्ट सेम पहा. कन्सिडर ट्रायंगल ABC, लेट मेजर ऑफ एंगल B इज इक्वल टू 90 डिग्री बाय पायथागोरस थेरम AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर. डिवाइड बोथ साइड्स. आता पहा इथं आपण जे डिवाइड केलेलं होतं आधी ती AB स्क्वेअर ने डिवाइड केलेलं होतं. आता तुम्ही BC स्क्वेअर ने डिवाइड करा which is not equal to 0. So here you get AB square upon BC square plus BC square upon BC square is equal to AC square upon BC square. So my dear students, here you get AB upon BC bracket square. BC square cancel, you get here 1 is equal to AC upon BC bracket square. Now you write the second step. This is your first steps. Step 2 from figure किंवा एखाद्याने इथं लिहिलं इन ट्रायंगल ABC तरी पण चालेल. फ्रॉम फिगर AB अपॉन BC, AB अपॉन BC हा AB अपॉन BC A च्या ऍडजसेंट अपॉन अपोजिट साइड आहे. सो यू गेट दिस as a cot A and AC upon BC and AC upon BC, AC upon BC means you get cosec A because this is hypotenuse upon opposite side and hence from 1 denote this equation as a 1. Put corresponding value AB upon BC cot A. So you get cot A bracket square plus 1 and AC upon BC cosec A whole square, that is हा मिळाला cot square A plus 1 is equal to cosec square A किंवा तुम्ही म्हणा that is 1 plus cot square A is equal to cosec square A. ओके, फिनिश. 3 आयडेंटिटी पण आपण इथे घेतलेल्या आहेत बघा. हे परफेक्ट करा ऑल ऑफ माय डिअर स्टुडंट्स. ऑल ऑफ माय डिअर स्टुडंट, आता एक महत्वाचा ट्रिगोनोमेट्रिक फंक्शनचा टेबल आपण पाहणार आहोत. हा ट्रिगोनोमेट्रिक फंक्शनचा टेबल हा 9th आणि 10th च्या स्टुडंटसाठी हे लक्षात घ्या. 11वी 12वी साठी पुढचा इंटरनॅशनल फंटास्टिक ट्रिगोनोमेट्रिक टेबल येणार आहे, त्यावेळेस आपण तो बघूच. नाउ लेट अस कन्सिडर दिस.
0 डिग्री, 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री अँड 90 डिग्री. इंटरनॅशनल आहे, फॅन्टास्टिक आहे, व्हेरी सिंपल आहे. पहा साइन कॉस टॅन, एकदा जस्ट आपण रिकॉल करू. साइनचा रेसिप्रोकल हा कोसेक आहे, कॉसचा रेसिप्रोकल सेक आहे आणि टॅनचा रेसिप्रोकल कॉट आहे. हे लक्षात घ्यायचं. पहा आपल्याला जे जे काय माहिती आहे ते मी तुम्हाला सांगतोय. आता परत एक रिझल्ट आपल्याला माहिती आहे की साइन 90 डिग्री मायनस थिटा इज इक्वल टू कॉस थिटा किंवा कॉस 90 डिग्री मायनस थिटा इज इक्वल टू साइन थिटा. हे असे रिझल्ट आहे. तेच टॅनच्या बाबतीमध्ये आहे, तेच कॉटच्या बाबतीमध्ये आहे. म्हणजे टॅन आणि कॉटची जोडी, सेक आणि कोसेकची जोडी. ओके. आणि साइनचा रेसिप्रोकल कोसेक, कॉसचा रेसिप्रोकल सेक, टॅनचा रेसिप्रोकल कॉट. फॅन्टास्टिक सारखे रिझल्ट करायचे बघा मित्रांनो. आता मला साइनचा आला, एकच तुम्हाला करायचं आहे बघा, साइन 0 डिग्री पासून 90 पर्यंत. बाकी एकावर एक फ्री आहे, फ्री गिफ्ट. आता साइनचा कसा लक्षात ठेवायचा तेही मी तुम्हाला इथं सांगतो. 0, 1, 2, 3, 4 लिहायचा. मग आता याला 4 ने डिवाइड करायचं. 0/4 0, 1/4, 2/4 म्हणजे 1/2, परत 3/4, 4/4 म्हणजे 1 आणि यांचे स्क्वेअर रूट घ्यायचे. 0चं स्क्वेअर रूट किती आलं? 0. 1/4 चं स्क्वेअर रूट किती आलं? 1/2. 1/2 चं स्क्वेअर रूट किती आलं? 1/√2. 3/4 चं स्क्वेअर रूट √3/2 आणि 1 चं स्क्वेअर रूट 1. हा इथं पार्ट लिहायचा. म्हणजे 0, 1/2, 1/√2, √3/2 आणि 1. या रिझल्ट नुसार साइन 90 मायनस थिटा इज इक्वल टू कॉस थिटा. म्हणजे इथला पहिला अँगल हा 0, हा 0 90 मधून जर गेला तर तुम्हाला साइन 90 राहतो, साइन 90. मग साइन 90 ची किंमत पुन्हा इतकी असणार आहे तर कॉस 0 इतकी असणार आहे. आणि म्हणून कॉस 0 ची किंमत ही साइन 90 इतकी, म्हणजे हा 1 आला. परत 90 मधून 30 गेला तर तुम्हाला 60 मिळणार आहे. म्हणून कॉस 30 ची किंमत तुम्हाला साइन 60 इतकी मिळणार. √3/2. 90 मधून 45 गेला म्हणजे 45, म्हणून साइन आणि कॉसची 45 साठी मिळणारी व्हॅल्यू सेम असते. 90 मधून 60 गेला 30, म्हणून साइन 30 ची आणि कॉस 60 ची व्हॅल्यू सेम. तसंच कॉस 90 ची आणि साइन 0 ची किंमत सेम, म्हणजे ती 0. थोडक्यात 0, 1/2, 1/√2, √3/2 आणि 1 लिहिला की हा इकडून इकडे यायचं, म्हणजे 1, √3/2, 1/√2, 1/2 आणि 0. आता परत तुम्हाला पाहिजे तो टॅन. टॅन म्हणजे काय आहे? तर टॅन म्हणजे आहे टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा. सो 0/1 हा मिळणार आहे 0. 1/2 √3/2, इथला 2 2 कॅन्सल होईल, तो मिळेल 1/√3. 1/√2, 1/√2 कॅन्सल होतील 1. √3/2, 1/2, 2 2 कॅन्सल होईल, राहील √3. आणि 1/0 मीन्स एनडी, नॉट डिफाइंड. कुठल्याही नंबरला 0 ने डिवाइड केलं तर ते मिळतं नॉट डिफाइंड. हा नॉट डिफाइंड आलेला आहे. आता परत हा कॉटचा, म्हणजे टॅन तुम्ही इथपर्यंत लिहिला की तो असा रिव्हर्स ऑर्डरने लिहायचा. ही प्रॉपर्टी बघा, टॅन थिटा इज इक्वल टू कॉट 90 डिग्री मायनस थिटा किंवा कॉट थिटा इज इक्वल टू टॅन 90 डिग्री मायनस थिटा. म्हणून हा असा रिव्हर्स ऑर्डर येणार. नॉट डिफाइंड, √3, 1, 1/√3, 0. किंवा कॉटच्या बाबतीमध्ये तुम्ही असंही म्हणू शकता कॉस अपॉन साइन, 1/0 नॉट डिफाइंड, √3/2 अपॉन 1/2 म्हणजे राहणार √3, 1/√2, 1/√2, 1, 1/2 √3/2 मीन्स 1/√3 and 0/1, 0. सेक म्हणजे कॉसचा रेसिप्रोकल. 1 चा रेसिप्रोकल 1, √3/2 चा रेसिप्रोकल 2/√3, 1/√2 चा रेसिप्रोकल √2,
1/2 चा रेसिप्रोकल 2, 0 चा रेसिप्रोकल 1/0, नॉट डिफाइंड. कोसेक हा रिव्हर्स ऑर्डर लिहा, नॉट डिफाइंड 2 √2, 2/√3 1, or take the reciprocal of cosec साठी साइनचा 0 1/0, not defined 1/2 2, 1/√2 √2, √3/2 2/√3 आणि 1 चा रेसिप्रोकल 1. असा तुमचा हा सुपर ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शनचा टेबल झालेला आहे. तुम्ही जर हे परफेक्ट केलं तर तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही. आजच्या या लेक्चर मध्ये आपण बेसिक ट्रिगोनॉमेट्री घेतलेली आहे, अत्यंत बेसिक. याच्यानंतर मी पुढच्या लेक्चरला याच्याशी रिलेटेड बेसिक प्रॉब्लेम घेणार आहे आणि हे बेसिक प्रॉब्लेम घेतल्यानंतर आपण जनरल ट्रिगोनॉमेट्री बद्दल जाणार आहोत. त्यामुळे आतापर्यंतचा भाग तुम्ही परफेक्ट करताल याची मला गॅरंटी आहे. ते करा आणि तुम्हा सगळ्यांना माझ्यातर्फे बेस्ट ऑफ लक. तुम्हाला काय अडचण आली तर माझा व्हॉट्सअप नंबर मी लिहिलेला आहे, त्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा. मला वेळ मिळेल त्यावेळेस मी तुम्हाला अवश्य रिप्लाय देईन. ओके, थँक यू ऑल ऑफ माय डिअर अँड फॅन्टास्टिक स्टुडंट. ओके.